नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा आणि मस्त खा. मागील थोडे दिवस माझा व्हिडिओ येऊ शकला नाही कारण मी 15 ऑगस्टसाठी गावी गेले होते. 15 ऑगस्टला आमच्या घरासमोर कार्यक्रम असतो, म्हणून त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता कार्यक्रम संपल्यानंतर मी रिकामीच. म्हटलं चला जरा दुपारी घराभोवती फेरफटका मारू आणि पप्पांनी म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी कोणती झाडे लावली आहेत ते बघू. तशी गावाकडे जास्त झाडे लावायची गरज पडत नाही. पावसाळ्यात तुम्हाला जिकडे तिकडे झाडेच झाडे दिसतील. छोटी छोटी फळझाडं, फुलझाडं तर तुम्हाला हमखास बघायला भेटतील. जरी आपण कुठलीही झाडं लावली नाहीत किंवा एखाद्या वेळेस जर आपल्याला बियांपासून रोप तयार करायला उशीर झाला तर थोडा अवतीभोवती बघायचे. तुम्हाला टोमॅटो, मिरची, कारली, भोपळा अशा अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांची रोपं तयार झालेली दिसतील. त्याचं काय आहे, माणूस एखाद्या वेळेस आपलं काम विसरू शकतो, पण निसर्ग नाही. ज्या वेळेत जे होणे योग्य आहे ते त्या वेळेत करतो. आणि गावाकडे तर कचऱ्यातून या फळभाज्यांची किंवा फळांच्या बिया इकडे तिकडे पडतातच. आणि काय मग पावसाळ्यात त्याच बिया रुजतात आणि त्यापासून नवीन रोपे बनतात. तसेच हे पपईचे झाड आहे. हे फ्रीमधलं झाड आहे बरं का. याची खूप सारी रोपं होती, त्यातलं एक रोप ठेवलं आणि बाकी सारी रोपे काढून टाकली. उन्हाळ्यात हे झाड एवढं छोटं होतं आणि आता ते एवढं मोठं झालं आहे आणि अक्षरशः फुलांनी आणि फळांनी लगडलं. याची फुलंसुद्धा खूप सुंदर आहेत. आता या सगळ्या पपई कच्च्या आहेत. पिकल्यानंतर त्या किती गोड आहेत ते नक्की सांगते. आता किती गोडच का असं का म्हटलं असेल, कारण गावी माझ्या घराभोवती जेवढी फळझाडे आहेत ना, त्या फळझाडांना येणारी फळं ही खूप गोड असतात. खरं तर पर्सनली मला जास्त फळं आवडत नाहीत. मी मोजकीच फळं खाते, पण इथली सगळी फळे मी आवडीने खाते. माझ्या घराभोवतीची बाकीची फळझाडं दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवीन. चला तर मग पुढे बघू. तुम्ही मागे बघितलेच असेल, कारल्याचं आणि भोपळ्याचं वेल पसरलं होतं. ही गौरीची झाडं आहेत. आमच्या इकडे तरी गौरीचीच झाडं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात? इंग्लिशमध्ये ह्याला बाल्समची प्लांट म्हणतात, एवढं मला माहीत आहे. काय आहे की ही जी झाडं आहेत ना, ही गौरी पूजेच्या वेळेला आमच्या इकडे वापरली जातात, म्हणून याला गौरीची झाडं म्हणत असावीत कदाचित. हे वेगवेगळ्या कलरची आहेत. आमच्या इकडं खूप सारे कलर आलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्पल एक कलर आहे, पिंक कलर आहे, व्हाईट कलर आहे. ही झाडं काही ग्रो करायची गरज नाही. ह्या तुम्हाला बिया दिसत असतील, ह्या बिया आपोआपच फुटतात. आय थिंक वाऱ्यानं वगैरे फुटत असतील आणि त्या इकडं तिकडे पडतात आणि त्याची खूप सारे झाडं अशी फ्रीमध्ये तयार होतात. नर्सरीत हीच झाडं तुम्हाला विकत मिळतात 30-40 रुपयाला. खरं गावाकडे ही झाडं अगदी फ्रीमध्ये असतात. त्याच्यापुढे हे गवती चहा पसरला आहे आमचा. एवढासा लावताना तो इतका छोटा होता, खरं जमिनीत लावल्यामुळे ना तो इतका पसरलाय ना विचारू नका. ही बघा, ही सगळीकडे गौरीची झाडं आहेत आणि याची फुलं पण इतकी सुंदर आहेत ना, छोटी छोटी विचारायला नको. ही बघा, ही मखमलीची फुलं आहेत बरं का, झेंडूची नाही. झेंडू जरा मोठा असतो. ही मखमलीची झाडं आहेत. आता याला पण फ्लॉवरिंग होईलच, कारण बऱ्यापैकी त्याला छोट्या छोट्या कळ्या यायला लागलेल्या आहेत. तसंच हे आहे रामफळाचं झाड आहे. रामफळाच्या बिया पण अशाच टाकून दिलत्या. त्याची इतकी सारी रोपं आलेत ना विचारायला नको. त्याच्यातली थोडीफार रोपे काढलेली आहेत आणि 1-2च रोपे अशी मोठी व्हायला ठेवलेली आहेत. ही नारळाची झाडं ना, ही मी जी घरी देवाची पूजा करते तिथे जो मंगल कलश मांडला आहे ना, त्यामध्ये जो नारळ असतो ना तो उगवलाय. अशी 3-4 झाडं इथं पाठीमागं लावलेली आहेत आणि अजून 2 माझ्या इथं गॅलरीत आहेत. ती आता गौरी गणपतीला ज्यावेळेला गावी जाईन ना त्यावेळेला नेईन शेतात लावायला. हे काय, हे पण रामफळीचं झाड आहे. हे लिंबूचं झाड आहे. म्हणजे अशी बरीच छोटी छोटी झाडं आहेत. हे तुम्हाला टोमॅटोचं दिसेल. हे काही लावलं नाही आहे, हे जशा बिया पडलेल्या आहेत तसं त्या पावसाळ्यात रुजलेत आणि तयार झालेले आहेत. हे मिरचीचं पण सेम, कुठलीही झाडं लावली नाहीत. फक्त थोडंफार आता त्याला कटिंग वगैरे केलं आहे. हे एक गुलाबाचं झाड आहे, हे लावलेलं आहे. हे ॲक्च्युली माझ्या पप्पांना गिफ्ट मिळालेलं होतं, ते त्यांनी लावलेलं आणि ह्याची फुलं पण
इतकी सुंदर आणि इतकी मोठी मोठी होतात ना की काही विचारू नका. याला कुठलंही खत नाही किंवा काही नाही, फक्त हे पावसाचं पाणी आणि जमिनीत लावलंय त्याच्यामुळे ती एवढं मोठं झालं आणि त्याची फुलं पण खूप सुंदर आहे. त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. हे रामफळीचं झाड बघा, हे पण तुम्हाला दिसते. खरंच या झाडांना कुठलीच खतं नाही आहेत बरं का. जे काही आहे ते जमीन आणि पाऊस याच्यावर ही झाडं एवढी वाढलेली आहे. ते नारळाचं झाड बघता, या नारळाच्या झाडावर पण भोपळ्याचा वेल पसरलेला आहे. तो पलीकडून आलेला आहे, म्हणजे तो डम्पिंग एरिया आहे, तिथून हा वेल पसरला आणि तो असा नारळाच्या झाडावर आलाय. बघितलं ना, इतकी सुंदर सुंदर आणि फ्रीमध्ये झाडं ना गावाकडं नॅचरली आलेली असतात. अशा प्रकारची अनेक झाडे माझ्या घराच्या मागं लावलेली आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.